नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण लाडक्या बहिणीबद्दल एक विशेष माहिती आलेली आहे, तर ती माहिती कुठली आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, एक अपडेट आलेली आहे, तर म्हणजे लाडक्या बहिणीचा पुढील 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि काही महिलांना जमा झालेला आहे आणि अशा कुठल्या महिला आहेत ज्यासाठी या योजनेसाठी पात्र आहेत आणि कुठल्या महिलांसाठी आणि काही महिलांसाठी 1500 रुपयाऐवजी 500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर अशा कुठल्या महिला आहेत तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो, लाडकी बहिणी योजना आहे महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे आणि तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी बेरोजगारी दूर होण्यासाठी तुम्हाला ही योजना महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी खास महिलांसाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना चालू केलेली आहे। तर या योजनेसाठी बऱ्याच महिला अपात्र आहेत आणि काही महिला पात्र देखील आहेत आणि या ज्या महिलांना नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये येतात, अशा महिलांना या योजनेपासून वगळलेला आहे आणि अशा महिला महिन्याला 12,000 रुपयाचे वार्षिक 12,000 रुपये ज्या महिला घेतात त्या महिलांसाठी फक्त 500 रुपये तुमच्या खात्यामध्ये अशा महिलांना जमा झालेले असतील। तर अशा कुठल्या महिला आहेत ज्यांना या योजनेपासून वगळ आहे, तर अशाही योजना आहेत ज्या योजनेमध्ये तुम्ही 65 वर्षाच्या वर ज्या महिला आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबरोबरच तुम्हाला ज्या महिलांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळतो, म्हणजे महिन्याला तुम्हाला 1500 रुपये असतील तर तुम्हाला त्यामध्ये प्रत्येक महिलांना 500 रुपये जमा होत आहेत। आणि अशा ज्या महिला आहेत तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही एकत्र हप्ता जर येत असेल तर या योजनेपासून या महिला पूर्णपणे वगळलेल्या आहेत। आणि ज्या महिलांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, परत इन्कम टॅक्स आयटी रिटर्न ज्या महिलांच्या घरी भरला जातो, अशा महिला यापासून पूर्णपणे वगळलेल्या आहेत। तर अशा कुठल्या महिला आहेत त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। मग आमचा हप्ता बंद झालाय, मग त्यावर तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे। आणि ते तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला करायचं काय, तर आणि तुम्हाला जर येतं का नाही तेही तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगेन। तर मित्रांनो, तुम्हाला त्याचबरोबर लाडकी बहिणी बरोबरच अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहिणीचा पुढील हप्ता कधी येणार असे बरेच व्हिडिओ युट्यूबवरती व्हायरल होत आहेत। तर कुठल्याही GR त्याच्यावर भरोसा ठेवू नका आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा तुम्हाला पुढील 10वा हप्ता आलेला आहे। अशा काही महिला आहेत त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आमचा हप्ता आलेला आहे असं कमेंटमध्ये लिहा, म्हणजे त्याला आम्हाला त्याबद्दल कळेल तुम्हाला कुठल्या महिन्याला हप्ता आलेला आहे आणि कुठल्या महिन्याला आलेला नाही। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात। धन्यवाद।